अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गुरुचरित्र पारायण उद्यापन खूप छान झालं. आणि उद्यापन आपण जेव्हा दत्त महाराज आपल्याकडून उद्यापन करून घेतात तर तो खूप चांगला असतो. माझ्या घरी पण जे आहे ते उद्यापन खूप दत्त महाराजांनी चांगल्या पद्धतीने करून घेतलं. सवाष्ण ब्राह्मण असेल, दत्त महाराजांना वडे असेल, भजे असेल, घेवड्याची भाजी असेल, हे सगळं आपण घरी नैवेद्य आरती जर केली तर त्याचं जे महत्व खूप चांगलं आहे. दत्त महाराज जेवत असतात. मग याच्यामध्ये आपण 7 दिवस पारायण करतो तर खूप लोकांच्या मनातली भीती दूर झाली, हे महत्वाचं आहे. मला हीच कळकळीची विनंती होती की लोकांच्या मनातली भीती दूर व्हायला पाहिजे गुरुचरित्र पारायण काळात. आणि मी जी काही माहिती सांगतोय ते 2006 पासून 2006 पासून मी तरी बघतोय. माझे वडील तर त्याच्या अगोदरपासून वाचताय. 82 पासून 1982 पासून माझे वडील गुरुचरित्र पारायण करतात. त्याच्या अगोदरपासून गुरुचरित्र पारायण करतो. म्हणून हे सगळं माझ्या घरी मी हे माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. माझे वडील सकाळी उठायचे, भस्म लावायचे, गुरुचरित्र वाचायचे, ड्युटीला जायचे. समाप्तीच्या दिवशी माझी आई 4 वाजता उठायची, उद्यापन करायची, सवाष्ण ब्राह्मण आरती असेल, नैवेद्य असेल, हे सगळं माझ्या डोळ्यांनी मी लहानपणापासून बघतोय आणि तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. हा स्वतःचा अनुभव आहे. घरी पण आता माझ्या घरी पण उद्यापन होतंय. उद्यापनला आपण नैवेद्य आरती केली, छानपैकी नैवेद्य आरती आहे, ब्राह्मण भोजन आहे, पोथीला नैवेद्य आहे. हे सगळं नैवेद्य आहे ते दत्त महाराज करून देतात. आता ह्या काळामध्ये काय होतंय की खूप जणांचं आपण व्हिडिओ मार्फत सांगतोय, माझ्याकडून काही चुका होत असेल सांगताना, काही राहिला असेल त्याची सगळ्यांना मी माफी मागतो. हे चांगलं असेल तर ते चांगलं तुम्ही घ्यावं आणि छानपैकी गुरुचरित्र पारायण सगळ्यांनी केलं. बा मला खूप आनंद वाटला. मी सांगतो कोणासाठी हो? दत्त महाराजांसाठी. लक्षात घ्या, मी सांगतो कोणासाठी? माझी तळमळ कशासाठी? दत्त महाराजांसाठी. ज्या काही गोष्टी मला काही माहिती आहे लहानपणापासून त्या लोकांना सांगायच्या, लोकांच्या मनातून गुरुचरित्र पारायणाची भीती दूर करायची. हा एवढा महत्व आहे माझं. बाकी काही नाही. बाकी कसं आहे, सगळेजण पारायण करता, काही काही करत असेल, काही नाही करत, हे आपापला उद्देश आहे. पण एकच जणांनी तरी गुरुचरित्र पारायण करावं, हे खूप महत्व आहे. तुमचे पण काही अनुभव असेल तर कमेंट मध्ये अवश्य सांगावं तुम्ही. तर आपण हे जे 7 दिवसामध्ये काही व्हिडिओ केले असेल, आपण काही गोष्टी सेवा सांगितल्या असेल, ह्या गोष्टी केल्या असेल, तर यांनी मनापासून जर तुम्ही केलं असेल त्याचं फळ तुम्हाला अवश्य दत्त महाराज देत असतात. आता तरी तुमच्या मनातील गुरुचरित्राची भीती दूर झाली असेल. लोकांच्या मनातील भीती ना ती दूर करायची आपल्याला. आपण जोपर्यंत स्वतः गुरुचरित्र पारायण करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही समजत नाही. काही समजत नाही आपल्याला. मुळामध्ये गुरुचरित्र पारायण वाचायचं हे आपल्या मनामध्ये आलं ना तर हेच खूप मोठे पुण्यवान आहे. तुम्ही व्हिडिओ मार्फत कोणाच्या आला असेल, खूप जण मेसेज करतात आता तुमचे व्हिडिओ बघून आम्ही केलं. मी म्हणतो मी शून्य आहे, मला काही बुद्धी नाहीये आणि मला काही अक्कल पण नाहीये. मी खरं सांगतो काही नाही. जे खरं आहे ते काहीच नाही. महाराज जसं बुद्धी देता, महाराज रात्री सांगते की रात्री क्लिक करा की उद्या कोणता व्हिडिओ करायचा, विचार करा. महाराज एक टॉपिक देतात की रात्री उद्या कोणता व्हिडिओ करायचा, तो व्हिडिओ तयार होतो. बघा, माझी एवढी बुद्धिमत्ता पण नाहीये, माझं एवढं भाषेवर प्रभुत्व पण नाहीये. मी व्हिडिओ मध्ये तरी तुम्हाला एवढं बोलत असेल, समोर आल्यानंतर मी एवढं बोलत पण नाही. खूप जणांना माहितीये मी कमी बोलतो. पण लोकांच्या मनातील भीती दूर जायला पाहिजे आणि तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे. आता तर लोकांच्या मनातील भीती दूर झाली ना की मराठीमध्ये वाचायचं, संस्कृतमध्ये वाचायचं. संस्कृतमध्ये पण गुरुचरित्र वाचायचं, नंतर मराठीमध्ये वाचायचं. घरी आहे, घरी उद्यापन छान झालं. सवाष्ण ब्राह्मण जीव घातले, आरती केली, नैवेद्य आरती केली, महाराजांच्या पोथीला नैवेद्य आरती केली. मला सापडलेले महादेव आहे, महादेवांना पण नैवेद्य आरती आपण केली आणि छानपैकी उद्यापन आहे. ते उद्यापन छानपैकी झालं. खूप जणांनी गुरुचरित्र पारायण केलं, हे खूप चांगलं आहे. आपण 1 महिना अगोदरच गुरुचरित्र पारायणाबद्दल व्हिडिओ करत असतो. का बरं? आपल्या बापाचा प्रचार म्हणजे काय? दत्त महाराजांचा. दत्त महाराज आपले बाप. मी तर म्हणतो माझे आहेच.
दत्त महाराजांचा प्रचाराचा, गुरुचरित्र पारायण प्रचाराचा कशासाठी आपण नाही करायचा? करायला पाहिजे, मी तर करतो. लोकांनी नावं ठेवो, लोक निंदा करो, लोक तुम्हाला नावं ठेवो की चालले आता गुरुचरित्र पारायण करू लागले. लोक तुम्हाला काही बोलो, आपण आपली गुरु सेवा बंद करायची नाही, लक्षात ठेवा. यावेळेस तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला त्रास झाला, लोकांनी नावं ठेवले, लोक बोलले, टोमणे मार्गे, आपल्याला खाली खूप जणांना गादीवर झोपल्याशिवाय जमत नाही, गादीवर खाली झोपले, बाहेर खाल्ल्याशिवाय जमत नाही, बाहेर नाही खाल्लं, ब्रह्मचर्याचं पालन केलं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, गुरुचरित्र पारायण केल्यानंतर खूप जणांना वाटत असेल आता याच्या पुढे गुरुचरित्र पारायण करायचंच नाही. तर असं तुम्हाला हात जोडून कळकळीने विनंती तुमच्या, असं मनात आणू नका. जो त्रास झाला तो सोडून द्यायचं आणि आयुष्यात पुढे कंटिन्यू गुरुचरित्र पारायण करायचं. गुरुचरित्र काय शिकवतं आपल्याला? गुरुचरित्र पारायण असं शिकवतं की संकटामध्ये असताना दत्त महाराज आपल्या पाठीशी असतात आणि त्या संकटातून आपल्याला बाहेर पडायचंय. संकटातून बाहेर पडायचं आपल्याला. म्हणून गुरुचरित्र आहे ते कधीही रोज रोज एक अध्याय जरी तुम्ही रोज गुरुचरित्र वाचला ना, रोज एक अध्याय, त्याला कोणतेही नियम नाही. रोज एक अध्याय वाचा फक्त, त्याला कोणते नियम नाही. त्याला खाण्यापिण्याचे नियम नाही, झोपण्याचे नियम नाही, काही नाही. रोज फक्त एक अध्याय वाचायचा, पोथी बंद करून टाकायची. रोज एक अध्याय वाचायचं, पोथी बंद करायची. खूप जणांनी गुरुचरित्र वाचन केलं, त्यांनी काही घरी केलं असेल, मठामध्ये केलं असेल, केंद्रामध्ये केलं असेल. माझी इच्छा आहे की खूप सगळ्यांनी गुरुचरित्र वाचावं, न भीता. लक्षात ठेवा, न भीता. आणि जे काही व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आपण करत असतो दत्त महाराजांसाठी, त्यात जी माहिती आहे ती पूर्ण आहे. त्या माहितीला तुम्हाला कुठेही शोधली तुम्हाला तीच माहिती भेटणार आहे. आणि महाराज करून घेता, माझी एवढी कुवत नाही, माझी एवढी बुद्धिमत्ता नाही, मी शून्य आहे, मी शून्य आहे. मी म्हणतो मला काहीच नाही, अजून काहीच नाही, अजून खूप ज्ञान घ्यायचंय आणि शून्य आहे आपण. महाराज जशी बुद्धी देतात, जसं म्हणतात महाराज रंकाला राजा करता, एक साध्या मनुष्याला महाराज राजा करून टाकतात आणि तो व्यक्ती भूमिदान करतो. विचार करा, म्हणजे साध्या माणसाला महाराज राजा करतात आणि तो व्यक्ती गाणगापूरला भूमिदान करतो, नरसोवाडीला भूमिदान करतो. तसं एक साध्या मनुष्याला महाराज आहे ते विद्वान पंडित करतात. तसंच आहे गुरुचरित्रामध्ये आपल्याला महाराज, ज्या घरी गुरुचरित्र पारायण होईल, ज्या घरामध्ये गुरुचरित्र वाचलं जाईल, त्या घरामधले भूत बाधा, पिशाच, शाकिनी डाकिनी असं काहीच राहत नाही. म्हणून घरी गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे. न घाबरता करायचं, काही घाबरायचं नाही. खाण्यापिण्याचे नियम म्हणजे काय? खाण्यापिण्यामध्ये तुम्ही पालेभाज्या सगळ्या खा. एक धान्य म्हणताना मग गहू असेल, पोळी असेल, चपाती असेल, खाऊ शकतो. काय प्रॉब्लेम? गुरुचरित्राची मनातली भीती दूर करा. जास्त मसाल्याचे कांदा लसूण खायचं नाही, कांदा लसूण मसाला खायचा नाही. मग अजून काय गुरुचरित्रामध्ये? वाचन करणं महत्वाचे. नुसते बोट फिरवायचे नाही, परत मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं, मनातल्या मनात गुरुचरित्र वाचायचं नाही. आणि उद्यापन करताना ब्राह्मण सवाष्णाला भोजन द्यावं, नाही भेटलं शिधा दक्षिणा द्यावा. अशा पद्धतीने गुरुचरित्र पारायण केलं ना, तर मनाला एक प्रकारची शांती लागते आणि समाधान भेटतं. या काळामध्ये 7 दिवसामध्ये मला खूप जणांनी फोन केले. खूप जणांना जेवढं जमेल तेवढं जी माहिती मी फोनवर सांगण्याचा प्रयत्न केला, कारण की फोनवर सगळ्या गोष्टी नाही बोलतायत. मी कुठं असतो, ऑफिसमध्ये असतो, कुठं असतो, फोनवर नाही बोलतायत. म्हणून मी तुमच्यासाठी व्हिडिओ करत असतो. फोनवर जेवढं जमेल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. या 7 दिवसामध्ये काही माझ्याकडून चुकलं असेल तर मी सगळ्यांची माफी मागतो. जे चांगलं असेल ते तुम्ही घ्यावं. माझ्याकडून जे वाईट निघलं असेल, माझे शब्द काही वाईट निघले असेल, ते वाईट तुम्ही घेऊ नका. चांगल्या गोष्टी कराव्या असं सगळ्यांना विनंती आहे. आणि अशीच सेवा महाराजांनी माझ्याकडून करून घ्यावी, अशीच मी महाराजांना विनंती करतो. तुम्ही पण गुरुचरित्राचे तुमचे आलेले अनुभव असेल ते कमेंट करून सांगावं. आणि मनापासून जी सेवा आहे ती सेवा आपण करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.